लहानपणी ना संस्कार शिबिरं व्हायची आणि आम्ही सगळेच जण आमच्या सोसायटीमधली लहान-लहान मुलं आम्ही सगळेजण जायचो. त्या संस्कार शिबिरामध्ये मनाचे श्लोक, रामरक्षा स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र या सगळ्या गोष्टींचं पठण केलं जायचं, श्रवण केलं जायचं आणि ह्या सगळ्यांमध्येच व्यायाम कसा करायला पाहिजे, तर बेसिक काही व्यायाम शिकवले जायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ध्यानाला कसं बसायचं, ध्यान का गरजेचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. ह्या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर मला जेन्युइनली सांगते नॉस्टॅल्जिया फील झाला आणि लहानपणीचे ते सगळे संस्कार शिबिरातले दिवस आठवले आणि त्याचमुळे ह्या चित्रपटामध्ये अशा नक्कीच काही गोष्टी आहेत ज्याच्याशी बरेच सगळेजण रिलेट करू शकतील. तर समर्थ नावाचा चित्रपट येतोय मराठी जो 14 ऑगस्टला रिलीज केला जातोय. त्याचा नुकताच टीझर ड्रॉप झालाय. ह्याच्यामध्ये आपल्याला कास्टिंगमध्ये भूषण प्रधान दिसतोय, पुष्करराज चिरपुटकर आहेत, ईशा केसकर आहेत, शर्वरी जेमेनेस आहे, हार्दिक जोशी आणि प्रसाद खांडेकर हे सगळेजण दिसणार आहेत. मुख्यतः जी आपल्याला गोष्ट पाहायला मिळते ती बाप आणि मुलगा यांच्यामधल्या नात्याबद्दलची आहे. किंवा आपण त्याला गुरु-शिष्य असंही म्हणू शकतो. कारण तसंच काहीतरी संदर्भ आपल्याला अख्ख्या टीझरमधनं पाहायला मिळतोय. तर स्टोरी फार सिंपल आहे. अख्ख्या टीझरमधनं ती आपल्याला कळून गेली आहे. पुष्करराज चिरपुटकर हे मुंबईत कुठेतरी आहेत. मूळचे ते कोकणातले आहेत. पण मुंबईमध्ये नोकरी वगैरे करतायत. पण आता एका आयुष्याच्या पीक पॉइंटला आल्यानंतर त्यांना असं कुठेतरी रिअलाईज होतंय, की बास आता म्हणजे मला हे सगळं नाही करायचंय, मला या सगळ्या गोष्टींमध्ये नाही अडकायचंय. आयुष्याचा खरा अर्थ काय आहे तो आपल्याला शोधायचा आहे आणि खऱ्या अर्थाने ज्याच्यासाठी आपला जन्म झालाय तर ते कार्य करायचंय. तर ते कार्य कुठलं? तर गावी जायचं, कोकणात जायचं आणि संस्कार शिबिरच पण श्री समर्थ रामदास स्वामी यांचे ते भक्त असल्यामुळे तर बैठक सुरू करायची. आता बैठक म्हणजे काय तर लहान मुलांना बोलवायचं, त्यांना याच वेगवेगळ्या गोष्टींचं पठण करून घ्यायचं त्यांच्याकडनं किंवा श्री रामचरित्र त्यांच्यामध्ये रुजवायचं फार कोवळ्या वयामध्ये जेणेकरून एक चांगली पिढी तयार होते. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवायच्या आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा जो स्वतःचा मुलगा आहे, ज्याचं नाव समर्थच आहे. तर मोठा होऊन तो भूषण प्रधान आपल्याला त्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. तर तो स्वतःच या गोष्टींना नाकारतोय किंवा नास्तिक म्हणून तो आपल्याला दिसतोय. अगदी लहानपणापासूनच त्याचा या गोष्टींवरती अजिबात विश्वास नाहीये किंवा त्याला फार तिटकारा निर्माण झालाय त्याच्या मनामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येणार या चित्रपटामध्ये. मग शेवटी नक्की बाप आणि मुलापैकी कोण जिंकतं आणि शेवटी काय होतं, हे सगळं आपल्याला समर्थ या येणाऱ्या मराठी चित्रपटामध्ये बघता येणार आहे. 14 ऑगस्टला रिलीज होतोय. आता मुख्यतः मला ज्या गोष्टी आवडल्या या चित्रपटाच्या त्याच्याबद्दल बोलूया. आता बघा आपण सगळेजण जाणतो, की श्रीरामचरित्र हे एक असं चरित्र आहे ज्याला जर का आपण खूप कोवळ्या वयापासूनच अंगीकारलं, तर स्वतःचं चरित्र निर्माण करण्याकरता वेगळं मग काहीच अंगीकारायची गरज उरत नाही. कारण इतकं ते महान चरित्र आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला ते मार्गदर्शक म्हणून नक्कीच कामी येतं आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी खूप लहान वयापासूनच जुळवत असताना बापाची ती तगमग, त्याच सोबत स्वतःचाच मुलगा नास्तिक आता बाबा आहे आणि त्याचा खूप प्रॅक्टिकल अप्रोच आयुष्याकडे बघण्याचा. तर तो ह्या सगळ्या गोष्टींना नाही मानत आहे. तर ही जी एक चढाओढ आपल्याला पाहायला मिळेल, हे समीकरण फार कमी वेळा बघायला मिळतं. बाप आणि मुलामधली स्पेस फार कमी वेळा एक्सप्लोर केली जाते. तर ती एक गोष्ट मला खूप जास्त आवडली, जी नक्कीच आपल्या सगळ्यांना या चित्रपटामध्ये एक्सप्लोर करता येईल. पुढची एक चांगली गोष्ट म्हणजे या चित्रपटाचं बी-जी-एम आणि ते फारच मधुर आहे. ते फारच जास्त असं श्रवणीय आहे. म्हणजे असं ऐकत असताना अगदी त्याच्यामध्ये आपण हरवून बसतो स्वतःला. इतकं ते सुंदर आहे आणि कानांना तृप्त करणारं आहे. तर ती एक गोष्ट मला खूप जास्त आवडली. एकूणच या चित्रपटाची गाणी, संगीत या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला नक्कीच खूप छान-छान काहीतरी ऐकायला मिळेल याची कुठेतरी मला असं वाटतं खात्री आता नक्कीच टीझर पाहिल्यानंतर झाली आहे. पुढची एक गोष्ट या चित्रपटामध्ये ना साधेपणा, सौजवळपणा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे खूपच साधी सिंपल गोष्ट असणार आहे आणि ती तितक्याच सुंदररित्या साध्यापणाने आपल्या सगळ्यांसमोर मांडली जाईल. तर ही गोष्ट मला खूप जास्त आवडली. आत्ता थोडासा तो सौज्वळपणा किंवा तो जो एक साधेपणा आहे, तो चित्रपटांमध्ये थोडाफार मिसिंग आपल्याला दिसतो, आजकालच्या हल्लीच्या चित्रपटांमध्ये. कुठल्याही इंडस्ट्रीतले असू द्या, ते मी अगदी जनरलाइज करून हे स्टेटमेंट देतेय. पुढची एक गोष्ट की फार कमी असे चित्रपट येतात, ज्या चित्रपटांना आपण अख्ख्या फॅमिलीसोबत जाऊन बघू शकतो. तर त्यातला हा चित्रपट नक्कीच असणार आहे. मग लहान मुलांपासून थेट आपल्या आई-वडिलांपर्यंत आपण सगळ्यांनाच घेऊन जाऊ शकतो, असा हा चित्रपट नक्कीच असेल. पुढची एक पॉझिटिव्ह गोष्ट शंकर महादेवन यांच्या आवाजामध्ये आपल्याला छान गाणं असं ऐकायला मिळतं या चित्रपटामध्ये आणि ऑफ म्युझिक लव्हर्स जे आहेत, संगीतप्रेमी जे आहेत, त्यांना ही एक मेजवानी असते. एक एक वेळ खायला नका देऊ, पण चांगली गाणी, चांगलं संगीत जर का कानावर पडलं, तर तिथेच आपलं पोट, आत्मा, शरीर, कान सगळं तृप्त होतं. चित्रपटाच्या टीझरमध्ये एक डायलॉग आहे, की "भक्ती कधीही सक्तीने फुलत नाही" आणि या एका डायलॉगनंतर एक गोष्ट शिक्कामोर्तब होते, की चित्रपटाचं लिखाण फार सुंदर असणार आहे. फार साध्या-साध्या वाक्यांमध्ये खूप गहन असा विषय ते आपल्या सगळ्यांसमोर नक्कीच मांडतील आणि एक नव्या अर्थाने आपल्याला एक वेगळी दिशा दाखवणं असेल किंवा एक नवीन ऊर्जा देणं असेल किंवा त्यातल्या त्यात
बऱ्याचदा असं होतं, की एक थोडंसं डिप्रेसिव्ह एक निगेटिव्ह एक ऑरा तयार होतो आपल्या आजूबाजूला, अगदी कळत-नकळत. तर अशा वेळेला असं काहीतरी पाहिल्यानंतर थोडंफार बरं वाटतं मनाला. थोड्या वेळासाठी का होईना, पण आपण आपल्या मनाला एक दिलासा देत असतो, की ठीक आहे, चांगलं होईल, सगळं चांगलं होईल. तर ती एक कुठेतरी ती फीलिंग येण्याकरता अशा प्रकारचा साधा कंटेंट ज्यावेळेला आपण बघतो, तेव्हा ते भारी वाटतं आणि तशाच प्रकारचा हा सिनेमा असेल, असं सध्या तरी वाटतंय. बघूया. आता या सगळ्या गोष्टींमध्ये जर का या चित्रपटाचं लिखाण सुंदर असेल, स्क्रीन प्ले एकदम टाईटली रचलेला असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर का या चित्रपटाचे जे कॅरेक्टर्स आहेत त्याची डेप्थ, कॅरेक्टर रायटिंग, त्यांचे लेयर्स या सगळ्या गोष्टी जर का व्यवस्थितपणे जुळून आल्या, एक्झिक्युशन सगळं एकदम व्यवस्थितपणे झालं, तर हा चित्रपट ॲक्चुअली चांगला चित्रपट म्हणून आपल्या सगळ्यांसमोर नक्कीच सरप्राईज घेऊन येईल. पण आता सध्या माझ्या मनात अजून 1 ते 2 गोष्टी अशा आहेत ज्याच्याबद्दल मी थोडीशी स्केप्टिकल आहे. पहिली गोष्ट तर या चित्रपटाचं बजेट खूप कमी आपल्याला जाणवतंय. टीझरमध्येच ते आपल्याला कळतंय. अ, तर ती गोष्ट अशी खलते. म्हणजे आता ऑफकोर्स यार आपण आता 2026 मध्ये आलेलो आहोत, तर त्या गोष्टी थोड्याफार का होईना डोळ्यांना बोचतात. पण जर का स्टोरी आता आपण लालो नावाचा एक चित्रपट पाहिला होता. गुजराती भाषेमध्ये बनलेला तो चित्रपट होता. अर्थात तो हिंदीमध्ये मी पाहिला होता. पण त्या चित्रपटाचं बजेट मात्र 50,00,000 होतं. पण कमी बजेटमध्ये सुद्धा तो चित्रपट अजूनही तुम्ही जर का पाहिला नसेल, तर तो ओ-टी-टीवर आय थिंक अवेलेबल आहे. तुम्ही थोडंसं Google सर्च करा, यू विल गेट टू नो दॅट. पण कमी बजेटमध्ये असून सुद्धा त्या चित्रपटाची रायटिंग इतकी सुंदर होती, की तुम्ही त्या चित्रपटाच्या प्रेमात पडता ॲज अ व्ह्यूअर आणि तशाच पद्धतीचं लिखाण, तशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी जर का या चित्रपटाच्या बाबतीत जुळून आल्या, तर नक्कीच हाही चित्रपट आपल्या सगळ्यांना एक सुंदर अनुभव देण्यामध्ये नक्कीच यशस्वी होईल, असं मला वाटतं. आता पुढची एक गोष्ट आहे ज्याच्याबद्दल मी थोडीशी स्केप्टिकल आहे. टीझरमध्ये यांनी अख्खा सिनेमा दाखवून दिला. प्लीज ट्रेलर नाही जरी तुम्ही रिलीज केलं तरीही चालणार आहे. नका करू ट्रेलर रिलीज कारण मेकर्सला विनंती आहे. कारण तुम्ही ट्रेलर सुद्धा तसाच कट करणार आहे, ज्याच्यामध्ये लिटरली सगळ्याच्या सगळा सिनेमा तुम्ही दाखवून देणार. तर प्लीज डोंट डू दॅट. कारण टीझर आणि ट्रेलर हे फक्त टीज करण्याकरता असतात. एक हलकासा हिंट फक्त सोडून जाणारे ते असायला हवे. खूपच सगळ्याच्या सगळी स्टोरी अख्खा प्लॉट जर का त्याच्यामध्ये असा उघडा करून ठेवला, तर मग काही वेगळी मजा राहत नाही. थिएटरात ज्यावेळेला आपण जातो चित्रपट बघण्याकरता त्यावेळेला. त्याच्याचमुळे ओव्हरऑल ह्या फार छोट्या किरकोळ गोष्टी ज्या खूप स्केप्टिकल आहेत ज्यांच्याबद्दल मी. पण नक्कीच समर्थ हा एक असा चित्रपट आहे ज्याच्याकडनं थोड्याफार अपेक्षा माझ्या आहेत. खूप जास्ती नाही, पण थोड्याफार नक्कीच आहेत. लालोसारखा जर का हा चित्रपट निघाला, खऱ्या अर्थाने एक वेगळी इन्स्पिरेशन देऊन गेला, तर नक्कीच मजा येईल बघण्यामध्ये. बाकी तुमचं काय म्हणणं आहे? 14 ऑगस्टला समर्थ नावाचा हा चित्रपट रिलीज होतोय. तुम्ही या चित्रपटाच्या टीझरबद्दल नक्की काय विचार करताय? कमेंट सेक्शन खुलं आहे. पटापट कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय जय रघुवीर समर्थ.